पोलीस पाटील भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। पोलीस पाटीलची जवळपास 332 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 26 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या भरतीमध्ये आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय, फी काय आहे, त्याचबरोबर या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आहे, म्हणजे SC ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC राखीव जागा सर्व कॅटेगरीसाठी। तर सर्व जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस पाटील भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 25 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आणि या भरतीमध्ये जे वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे 26 जानेवारी 2026 रोजी वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे। कोणती कॅटेगरी असेल SC ST OBC EWS विजो ओपन SBC सर्व कॅटेगरीसाठी 25 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा। आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 800 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। तर आता या भरतीमध्ये जे आहे शिक्षण जर आपण पाहिलं तर 10वी पास पाहिजे आणि स्थानिक उमेदवार आपण या ठिकाणी रहिवासी पाहिजे। तर यामध्ये जी निवड प्रक्रिया असणार आहे तर पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आपल्या यामध्ये काय असणार आहे, 80 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि 20 मार्कासाठी मुलाखत असणार आहे। असं 100 पैकी आपली निवड होणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गावावाईज यामध्ये जागा, म्हणजे आपल्या गावामध्ये जर काही जागा रिक्त असेल कॅटेगरी वाईजच्या आपल्या गावातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या गावातल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येणार नाही आहे। तर हा एक यामध्ये फायदा होणार आहे, कारण की गावामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसते एक लक्षात ठेवा, आणि कमी अर्ध येते एक लक्षात ठेवा, तर त्यामुळे जास्त चान्सेस राहते सिलेक्शन होण्याचे। तर यामध्ये पेपर होणार आहे आपला 80 मार्कासाठी। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर जे करंट अफेअर्स झालं, स्थानिक जिल्ह्याची माहिती झालं, त्याचबरोबर ज्या गणिताचे प्रश्न असे मिळून मिसळून 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला, तुम्ही कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी 80 पैकी जर आपले 36 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पास असणार आहे। 80 पैकी जर आपले 36 मार्क आपल्याला भेटले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलावले जाते। तर ही जी भरती निघाली आहे हिंगोली जिल्ह्यासाठी निघाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 134 जागा रिक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर बसमतमध्ये ज्या 123 जागा रिक्त आहे आणि कळमनुरीमध्ये ज्या 85 जागा या ठिकाणी रिक्त आणि गावावाईज सुद्धा मी तुम्हाला जाहिरात या ठिकाणी दाखवणार आहे कोणकोणत्या गावामध्ये कॅटेगरी वाईज किती जागा आहे SC ST OBC EWS विजो ओपन SBC या सर्व कॅटेगरीच्या। तर आपला जो पेपर या ठिकाणी होणार आहे 8 फेब्रुवारी 2026 ला आपला पेपर होणार आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र तपासणी आणि मुलाखतची जी तारीख आहे 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे। तर मी तुम्हाला या भरतीची जे हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या भरतीची सर्व जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याची ही संपूर्ण जाहिरात आहे पोलीस पाटील या भरतीची। बघू शकता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणे 12 जानेवारीपासून चालू आहे। 26 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। जास्त कमी तुम्हाला यामध्ये दाखवत नाही। निवड प्रक्रिया बघू शकता, 80 मार्कासाठी पेपर आहे, 20 मार्कासाठी तोंडी परीक्षा आहे। 80 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञान झालं, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार 80 प्रश्न। आणि पासिंगचा जर आपण विचार केला 80 पैकी 36 मार्कावर पासिंग आहे। कोणती कॅटेगरी SC ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता आता हे हिंगोली जिल्ह्यातलं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कोणकोणत्या गावामध्ये किती जागा रिक्त आहे ते तुम्हाला दाखवून देतो। तर बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये पहा या गावामध्ये जागा रिक्त आहे, कॅटेगरी वाईज जागा SC ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC SCBC या सर्व कॅटेगरी वाईज जागा बघू शकता तुम्ही या ठिकाणी। हिंगोली सागदमध्ये बघू शकता SC कॅटेगरीच्या बघा किती जागा आहे। त्यानंतर बघू शकता सेनगाव आहे, त्याचबरोबर मन्नास पिंपरी झालं, ठीक आहे। तर गाव बघू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुमच्या गावाचं जर यामध्ये नाव असेल तर। बघू शकता हिंगोली झालं, राहुली खुर्द झालं, SC कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी 75 आहे। त्याचबरोबर हिंगोलीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो लिंबाळा मक्ता गाव आहे, तिथं बघू शकता SCBCच्या या ठिकाणी जागा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी
सेनगाव चिंचखेडमध्ये तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीच्या यामध्ये जागा आहे. त्याचबरोबर सेनगाव पारडी पोवकरमध्ये बघू शकता SC कॅटेगरीच्या जागा आहे. सेनगाव ब्राह्मणवाडामध्ये बघू शकता तुम्ही. हनवतखेडामध्ये बघू शकता SC कॅटेगरीची जागा आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज यामध्ये जागा आहे. मी तुम्हाला जागा दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती आपल्या गावामध्ये जागा खाली आहे की नाही आहे. तर बघा, ह्या सर्व हिंगोली जिल्ह्यातले गाव आहे. हे टोटल 134 गावामध्ये भरती निघाली हिंगोली जिल्ह्यामध्ये. आता कळमनुरी तालुका झालं, त्याचबरोबर आणखीन तुम्हाला बसमत तालुक्यातले दाखवून देतो. त्यानंतर बघू शकता हे बसमत तालुक्यातली ही जाहिरात आहे. बसमत तालुक्यामधले गाव मी तुम्हाला यामध्ये दाखवू देतो. बसमत तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये जागा रिक्त आहे बघा. वसमतमध्ये खांबाळा गावामध्ये SCच्या जागा आहे. करंजीमध्ये SCच्या जागा आहे. सुकळीमध्ये SC कॅटेगरीच्या जागा आहे. लांडाळामध्ये SCच्या जागा आहे. त्याचबरोबर किन्नोळा गावामध्ये SCच्या जागा आहे. लोहरा बुद्रुकमध्ये SCची जागा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज जागा, ST कॅटेगरीच्या पण जागा आहे गावागाव वाईज. चिंचोली झालं, त्याचबरोबर आंबा गाव झालं. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता आपल्या गावाचं नाव जर यामध्ये असेल तर. ठीक आहे. आपल्या गावातल्या जर समजा जागा तुम्हाला दिसत असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल हे 82 गाव आहे. त्यानंतर आणखीन सुद्धा या ठिकाणी गाव आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर टोटल या ठिकाणी बघू शकता तुम्ही 113 यामध्ये गाव आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. 113 गाव यामध्ये आहे. 113 गावामध्ये या ठिकाणी जागा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ह्या काही गावामध्ये 113 गावामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर आणखीन मी तुम्हाला दाखवून देतो. तर ह्या ज्या बसमतमधले आहे, बसमत तालुक्यामधले हे गाव आहे. त्यानंतर मी तुम्हाला आणखीन या ठिकाणी दाखवून देतो, कळमनुरीमध्ये दाखवून. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कळमनुरीमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा. कळमनुरीमध्ये मी तुम्हाला पूर्ण जागा या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ही कळमनुरी आहे. कळमनुरीमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी SC कॅटेगरी आहे कळमनुरी तालुक्यामध्ये. बघा डिग्गी गावामध्ये बघा SC कॅटेगरीच्या जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता तुप्पा गावामध्ये SC कॅटेगरीच्या जागा आहे. उमरामध्ये SC कॅटेगरीच्या जागा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खरवडमध्ये सुद्धा SC कॅटेगरीच्या जागा आहे. त्यानंतर बघू शकता कवडामध्ये ST कॅटेगरीच्या जागा आहे. तर ह्या काही जागा या ठिकाणी आहे, बघू शकता तुम्ही. कळमनुरीमध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. तर ह्या काही एवढ्या काही जागा जे विद्यार्थी मित्रांनो कळमनुरीमध्ये आहे, बघू शकता तुम्ही कळमनुरी तालुक्यामध्ये. तर ह्या गावाईमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वॅकेन्सी या ठिकाणी निघालेली आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. कळमनुरीमध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. गावावाईज यामध्ये जागा रिक्त आहे, बघू शकता. स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता आपल्या गावाचं जर यामध्ये नाव असेल तर. ठीक आहे. बघा कॅटेगरी वाईज जागा यामध्ये आहे. ठीक आहे.